आपल्या सगळ्यांना आहे की दोन्ही ज्येष्ठ आमदार आहेत, दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत, मंत्रिमंडळात पण त्यांनी काम केलं आणि नाराजी व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे, तुम्ही केला त्यांनी. त्याच्यामध्ये एवढा मोठा विषय काय आहे, मी त्यांच्या दृष्टीने खूप लहान कार्यकर्ता आहे, तेव्हा मी माझी भूमिका जी आहे ती माझी भूमिका मी पार पाडतो. जो निर्णय होईल आम्ही चर्चा केलेली आहे आणि बहुतांश ठिकाणी आमचं जे आहे ते समन्वयाने मार्ग निघतो. काही ठिकाणचा विषय आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा करून मार्ग तुमचा आतापर्यंत जागा वाटपाव कधी भाष्य केलेलं नाही. आज पण मी आपल्याला सांगतो की सगळेच्या सगळे उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील आणि शहराच्या जिल्हाध्यक्षा चौघं मिळूनच ठरवतील. त्याच्यामध्ये कुठेही शंका प्रशंका घ्यायचं कारण नाही. जयकुमार घोडेचा व्यक्तिगत एकही उमेदवार स्वतःप्रमाणे नाही, त्यामुळे तो तेच ठरवतील. शहरामध्ये कोणासोबत युती करायची आहे तरी प्रस्ताव निवडणुकीत प्रभारी म्हणून माझ्याकडे आला तरी सुद्धा स्थानिक आमदाराशी चर्चा करूनच त्याचा निर्णय होईल. नक्की थोडासा विषय तो आहे, एकमेकाच्या मतदारसंघामध्ये एकमेकाचे कार्यकर्ते आहेत आणि त्या अनुषंगानं एकमेकाच्या मतदारसंघात मागणी आहे. मला तेच मुख्य कारण आहे. ते आमची मतदारसंघाच्या अनुषंगानं महापालिकेच्या उमेदवारांच्या नावासंदर्भात काही चर्चा आमची झाली, किंवा सार्वजनिकपणाचा विषय नाही. आणि निवडणुकीच्या स्ट्रॅटर्जी संदर्भात, युती संदर्भात, शहराच्या घडामोडी संदर्भात आमची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेतनं आम्ही सगळे मिळून बसून निर्णय करू. मला आपल्याला एक सांगायचं आहे की भारतीय जनता पक्ष शहरा एवढा मजबूत मला वाटत नाही दुसऱ्या कुठं आहे. एवढी मजबूती पक्षामध्ये आहे, कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे. प्रत्येक आमदारांच्या कार्यकर्त्यांची संख्या नगरसेवक व्हायला इच्छुक असणारा प्रचंड आहे. एवढा प्रचंड कार्यकर्ते जेव्हा आहेत एकमेकांसोबत आणि ताकद तेवढी प्रचंड आहे, या परिस्थितीत थोडीसे होणार आहे. तिकिटा संदर्भात चर्चा होणार, थोडी घासाघाशी होईल, थोडी नाराजी होईल. तेव्हा तुम्ही चिंता करू नका, अगदी व्यवस्थित मार्ग निघेल आणि आम्ही सगळे बसून योग्य मार्ग काढू. मी तुम्हाला पहिल्या दिवशी आठवते की पहिल्या दिवशी सांगितलं की शहराची निवडणूक ही स्थानिक आमदारांच्या नेतृत्वाखाली होईल. इथले उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील, स्थानिक आमचा पक्ष ठरवेल आणि इथल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जी रणनीती युतीच्या संदर्भात आहे तेच निर्णय घेतील. या सगळ्यांचा समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी माझी आहे, ती जबाबदारी पार पाडू म्हणून काम करतो. तेव्हा माझ्यावर नाराजी व्यक्त करणं याच्यावर दुसऱ्या कोणावर करणार, माझ्यावर नाराजी व्यक्त होणार. जे काय चांगलं झालं ते आमदारांनी केलं, जे काय खराब झालं ते पालकमंत्र्यांनी. मी आजही सांगतो, बहुतांश कार्यकर्ते जे पक्षासोबत आहेत, पक्षाची एकनिष्ठा आहेत, पूर्वीपासून कार्यकर्ते आहेत, त्यांनाच तिकीट आहे बहुतांश. आणि काही राजकारणामध्ये काही गोष्टी आपल्याला गणित बसवायला लागतात. शेवटी राजकारण युद्ध त्या परिस्थितीमध्ये परिस्थितीनुसार लढलं जातं, त्यामुळे काही निर्णय घ्यायला लागतील. पण बहुतांश उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे मूळ कार्यकर्ते असतील आणि निष्ठावान कार्यकर्ते. 3 दिवस करावं एवढं काम शिल्लक राहिलेलं नाही. आता आमच्याकडं म्हणजे तेवढं कामच शिल्लक राहिलं नाही, त्यामुळे बाकीची कामं आम्ही त्या 3 दिवसात महायुती म्हणून मी पहिल्या दिवशी बसून सांगेन भारतीय जनता पक्षाची सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा आहे. आणि तेव्हा आमच्याकडे राष्ट्रवादी अजितदादा गटाचा कधी प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, त्याचा विचार करायचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा. त्या संदर्भात आम्ही आमदारांनी फक्त आम्ही विजय मालकाशी चर्चा केली, काल सुभाष मालकांशी मनीष होते त्यांच्याशी चर्चा झाली. तेव्हा त्यांनी ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या आम्हाला देणं शक्य आहे किंवा नाही या संदर्भात आम्ही विचार करतो. त्यांची जी मागणी आहे त्याची आम्ही वरिष्ठांना कळवलेली आहे आणि जर त्या अनुषंगाने काही चर्चा सकारात्मक होण्याची परिस्थिती आली तर नक्की आम्ही तुम्हाला सांगू. पण आमची करण्याची इच्छा आहे. RPIचे काही लोक आहेत आठवले गटाचे, त्यांची काय मागणी आहे, पण परंतु त्यामध्ये काय गोष्टी आहेत की शेवटी आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, युती करून आम्ही ठीक आहे. पण शेवटी ज्या सीटा देऊ त्या सीटा मागत असताना त्या ठिकाणचा आमचा मजबूत उमेदवार जर असेल, त्या ठिकाणी जर युतीतला आमचा घटक पक्ष सीट मागत असेल तर ते देणं शक्य आहे का नाही. त्या अनुषंगाने फक्त युतीची जागेची चर्चा करून जमणार नाही.
शेवटी सीट्स कुठल्या तुम्हाला द्यायच्या आहेत आणि त्या ठिकाणी आमचे त्यांचे उमेदवार कोण आहेत हेही बघायला लागेल आणि त्याच्यावर चर्चा पहिली यादी नाही एकच यादी येईल आणि सगळी यादी एकच